श्रीराम. नामात राहणं हा सरळ मार्ग आहे. एका बाईला सासरी नामस्मरण करणं कठीण जाई, कारण सासरच्या लोकांना ते आवडत नसे. मी तिला सांगितलं, लोणी चोरून खाण्याचा परिपाठ ठेवला तरी त्याचा परिणाम शरीरावरती दिसतो. तसं नाम कुणाला नकळत घेतलं तरी त्याचा उपयोग होतोच. म्हणून उघडपणे नाम न घेता गुप्तपणे घ्यावं आणि त्याप्रमाणे युक्तीनं वागावं. शरीराला अन्नाची जरुरी असताना जर ते तोंडातून जात नसेल तर नळीने पोटात घालतात, त्यामुळे ते लवकर पोटात जातं. तसं भावनेच्या नळीने नाम घेतलं तर ते फार लवकर काम करतं. एक मनुष्य बैलगाडीतून जाताना रस्त्यामध्ये पडलेला होता. एका सज्जन माणसाने त्याला उचलून आपल्या घरी नेलं, त्याच्यावर उपचार केले. तसंच आपण भगवंताच्या नामात पडून राहावं. त्यात राहिलं की कुणीतरी संत भेटतो आणि आपलं काम करतो. आपण सरळ मार्गात मात्र पडलं पाहिजे. नुसत्या विषयात राहणं हा आड मार्ग आहे, नामात राहणं हा सरळ मार्ग आहे. खरोखर नाम किती निरुपाधिक आहे. आपण देहबुद्धीच्या उपाधीत राहणारे लोक आहोत, म्हणून आपल्याला नामाचं महत्त्व तितकंसं समजत नाही. संतांनाच नामाचं खरं महत्त्व कळतं. विलायत इथून हजारो मैल लांब आहे. तिथे जाऊन आलेल्या लोकांकडून आपण तिथल्या गोष्टी ऐकतो. तिथे आपण पायी जाऊ शकत नाही, कारण ते फार लांब आहे. शिवाय वाहनामध्ये बसून जावं म्हटलं तर मोठा समुद्र मध्ये आहे. तेव्हा पायाला श्रम न होऊ देता, आपल्याला बुडू न देता, समुद्राचं पाणी पायाला न लागता समुद्रापार नेणारी जशी आगबोट आहे ना, त्याप्रमाणे भगवंताकडे पोहोचवणारं त्याचं नाम आहे. भगवंत कसा आहे तो आम्ही पाहिला नाही, पण संत त्याला पाहून आले आणि त्यांनी त्याचं वर्णन आमच्याजवळ केलं. आम्ही आमच्या कष्टाने त्याला गाठू म्हणावं तर ते शक्य नाही. शिवाय प्रपंचासारखा एवढा भवसागरमध्ये आडवा आलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण नाम घट्ट धरलं तरच सुखाने भगवंतापर्यंत जाऊन पोहोचू. व्यवहारामध्ये जशी एकाच माणसाला अनेक नावं असतात, तो त्यापैकी कोणत्याही नावाला ओ देतो, तसंच कोणत्याही नावाने हाक मारली तरी एकच भगवंत ओ देतो. निरनिराळ्या गावी असलेल्या सर्व जिंदगीची मालकी खरेदी पत्रातल्या नामनिर्देशाने मिळते, तसंच सर्वव्यापी असलेल्या देवाची प्राप्ती त्याच्या नामानेच होते. खरोखर नाम ही कधीही नाहीशी न होणारी जिंदगीच आहे. श्रीराम.